आई आज काय गाजर हलवा बनवतेस? गाजर हलवा नाही रे, गाजरचा केक बनवते. चांगला लागेल ना? एकदा खाऊन तर बघ, डबल मागशील. गाजरचा केक बनवण्यासाठी मी इथे लाल गाजर आणलेले आहेत. त्याचं वरचं साल काढून घेऊया. नंतर खिसणीने आपण ते खिसून घेऊया. आता आपण एक पावडर तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धा कप साखर, 12 ते 13 बदाम आणि 5 ते 6 वेलचीची दाणी ह्याची आपण पावडर तयार करून घेऊया. एका पातेल्यामध्ये अर्धा कप तूप, अर्धा कप दूध आणि 1 चमचा विनेगर घेऊया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. जोपर्यंत ह्याचा रंग एकसारखा होत नाही तोपर्यंत आपण याला फेटून घेऊया. आता आपण यामध्ये तयार केलेली पावडर घालूया आणि ही सुद्धा आपण एकजीव करून घेऊया. ह्याला सुद्धा आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 कप गव्हाचं पीठ घालूया. तुम्ही इकडे मैदासुद्धा वापरू शकता. नंतर 3 चमचे दूध पावडर घालूया. आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालूया. आता चाळणीने हे सर्व साहित्य चाळून घेऊया. चाळून घेतल्याने केक छान असा फ्लफी तयार होतो. आता यामध्ये 1 कप गाजराचा किस घालूया आणि हलक्या हाताने हे आपण मिक्स करून घेऊया. ह्याला सुद्धा आपण सर्व बाजूने मिक्स करून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता आपलं बॅटर थोडं घट्टसर आहे. तर ह्यामध्ये आपण 3 चमचे दूध घालूया. ह्या बॅटरला एकदम पातळ नाही करायचा, थोडं घट्टसरच ठेवायचं. त्यामुळे केक छान असा फुलला जातो. केकच्या साच्यामध्ये आपण बटर पेपर लावून ठेवलेला आहे. आता त्यामध्ये ते बॅटर आपण ओतूया. आता या बॅटरच्या वर थोडा गाजराचा किस घालूया आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालूया, म्हणजेच तो दिसायला खूप सुंदर दिसेल. मी इकडे कुकर 10 मिनिटे प्रीहीट करून ठेवला होता. त्यामध्ये आपण आता हा केक बेक करण्यासाठी ठेवूया. आपल्याला हा केक मंद आचेवर 50 ते 55 मिनिटांसाठी बेक करायचा आहे. आपली इकडे 55 मिनिटे झालेली आहेत. आता बघूया हा केक तयार झाला की नाही ते. तर इकडे आपण टूथपिकच्या मदतीने चेक करून घेऊया की हा केक आतून शिजला की नाही. तुम्ही इकडे बघू शकता ही टूथपिक क्लिअर आलेली आहे, म्हणजे आपला हा केक आतून शिजलेला आहे. आपला इकडे केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे. मी तुम्हाला प्रेस करून सुद्धा दाखवते. तर यामध्ये आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि गाजराचं किससुद्धा. त्यामुळे हा केक हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे. जर तुम्हाला कॅरेट केकची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.